श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 23. मंडलेश्वर येथे स्वामी महाराज असताना त्यांनी गुंडमभट खोंबारे या वाडीतील गृहस्थाला कृष्णावेणी पंचगंगा युतिस्थम हे स्तोत्र लिहून दिले. याच काळात सावंतवाडीहून शंकर भटजी सप्रे व त्यांच्याबरोबर 3 ब्राह्मण स्वामींच्या दर्शनार्थ आले. स्वामी महाराजांकडून त्यांनी श्रौत्राग्नी म्हणजेच अग्निहोत्र हे व्रत समजावून घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी स्वामी महाराजांचे ग्रंथ छापून घेऊन त्याचा प्रसार केला. सखारामपंत निगुडकर हे पेशाने वकील असलेले गृहस्थ स्वामींचे भक्त होते. त्यांची गुरुरायांवर अपार भक्ती होती. मडगावी ते वकिली करत असत. सीतारामपंत निगुडकर हे मंडलेश्वरी सबजज होते. निष्पक्षपाती न्यायाधीश म्हणून त्यांनी कीर्ती मिळवली होती. त्यांना गुरुरायांनी दत्तमंत्र लिहून दिला होता. जेव्हा स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला तेव्हा त्यांनी नोकरी सोडली व उर्वरित जन्म ईश्वर भक्तीत रमून गुरुरायांचे सेवाव्रत आचरले. असेच एक कोलगावचे राहणारे गणेशपंत सातवळेकर नावाचे गृहस्थ होते. स्वामी महाराजांवर त्यांची निस्सीम भक्ती होती. त्यांच्या दर्शनाचा ध्यास घेऊन ते घरदार सोडून स्वामींचा शोध घेत दारोदार भटकू लागले. आपल्या मुलाची ही अवस्था बघून त्यांच्या वडिलांनी त्यांना घरी नेले व त्यांना गुरुचरित्राची शपथ देऊन गुरुदर्शन झाल्यावर परत येईन या बोलीवर स्वामी महाराजांकडे भेटीस जाण्याची व्यवस्था केली. स्वामींचे दर्शन होताच अष्टसात्विक भाव दाटून त्यांनी स्वामींच्या चरणावर लोळण घेतली. स्वामींनी त्यांचा भाव पाहून त्यांना जवळ ठेवून घेतले व वेदस्तुती, ब्रह्मस्तुती, मनन हे स्वतः शिकवले. त्यानंतर काही उपनिषदांचा अभ्यास करून घेतला व त्यांना अनुग्रह दिला. याच गणेशपंतांना विश्वेश्वर मंदिरामध्ये भाष्य चिंतन करीत बसले असताना साक्षात श्री दत्तगुरूंनी संन्यासी रूपात येऊन दर्शन दिले. दत्तात्रयांचे अपूर्व रूप, दैदिप्यमान कांती, प्रखर तेज पाहून गणेशपंतांचे नेत्र भरून आले. दत्तगुरूंनी सुहास्य मुद्रेने त्यांच्या मस्तकी हात ठेवून शुभाशीर्वाद दिला व ते अंतर्धान पावले. गणेशपंत भांबावून गेले व काही काळ समाधी लागल्याने मंदिरात बसून राहिले. सद्गुरूंना त्यांनी आपली ही अवस्था सांगितली. स्वामींनी त्यांच्या मस्तकी हात ठेवत त्यांना जवळ घेतले व म्हणाले, श्री दत्ताने तुमचा हात धरला आहे, तुमची इच्छापूर्ती केली आहे. यानंतर गणेशपंत आपल्या वडिलांना दिलेल्या शब्दानुसार परत कोलगावी परतले. काळाच्या ओघात पुढे स्वामींची व त्यांची 3दा भेट झाली व सहवास मिळाला. त्यापैकी 2 वाडीला व 1 गरुडेश्वरी भेट झाली. स्वामींनी त्यांना योगविद्या शिकवली व आयुर्वेदातील अनुभव लिहून दिले व ते बाळ त्यांच्या स्वाधीन करून औषधांचा व्यवसाय चालवण्याची आज्ञा दिली. त्यांनी तो व्यवसाय करून अमाप समृद्धी भरभराट मिळवली. याच गणेशपंतांनी स्वामींच्या आठवणींचे एक प्रसंग, त्यांच्या सहवासातील एक अनुभव लिहून स्वामी चरित्र लिहिले. मंडलेश्वरी महाराज असताना नित्य कार्यक्रम चालत. एकदा एका भक्ताने त्यांना येऊन विनवले की आपण एकदा जन्मगावी जावे व जन्मभूमी आणि मातेचे दर्शन घ्यावे. महाराज त्यांना म्हणाले, आम्ही संन्यासी आहोत. शास्त्रानुसार आम्ही कुणालाही वंदन करीत नाही व वंदन करण्यास जातही नाही. शास्त्राप्रमाणे मातोश्री दिसल्या तरच त्यांचे दर्शन घेऊन वंदन करावयाचे असते. यासाठी मी जन्मभूमीच्या दर्शनास यावे हा हट्ट करू नये. याच मुक्कामामध्ये स्वामींना ज्वर येऊ लागला, परंतु स्वामींनी त्याकडे दुर्लक्ष करून स्नानादी विधी व नित्यक्रम चालूच ठेवला. पाठ ऐकण्यासाठी लोक आले असता त्यांच्या अंगात हुडहुडी भरली व ताप चढून शरीर कंप पाहू लागले. तशी सर्व लोकांना स्वामी म्हणाले, थोडे बसा, मी आज जाऊन या तापास घालवून येतो. असे म्हणून ते आपल्या खोलीत गेले व प्राणायामादिक योगक्रिया करून थंडी भरलेली घालवून परत पाठास बसले. अंगात ताप होताच लोकांनी त्यांना विनंती केली आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. तशी हसून लोकांना म्हणाले, हा ताप रोजचाच आहे, राहीना का अंगात, आपण आपले काम करावे. भोग संपले की तोही जाईल. त्याची चिंता करत बसण्याचे प्रयोजन नाहीच.
असे म्हणून त्यांनी पाठास सुरुवात केली. ही हिवतापाची व्याधी पुढे अनेक दिवस चालू होती. एक गृहस्थ महाराजांना म्हणाले, माझ्याजवळ एक मात्रा आहे, ती आपणास द्यावी असे वाटत आहे. महाराज त्यांना म्हणाले, आपल्याजवळ 3 मात्रांचा संग्रह आहे. प्रश्न केवळ अर्धा मात्रेचा आहे. उपदेशानंतर ती अर्धमात्राही आपल्या संग्रही येईल. अर्धमात्रेची गरज असताना तुमच्याकडील पूर्ण मात्रेची गरज नाही. मला त्याचा काही उपयोग होणार नाही. या गूढ वाक्याचा अर्थ कुणालाच समजला नाही, पण स्वामींना विचारायचे धैर्य कुणालाच नव्हते. त्यामुळे सर्वजण गप्प राहिले. महाराज औषध न घेता प्रारब्धाचे भोग भोगतच राहिले. ताप असतानाही महाराज भिक्षा करत असत. सातवळेकरांनी एक दिवस आश्चर्याने त्यांना विचारले, तापात अन्न जाते तरी कसे? स्वामी महाराजांनी हसतमुखाने त्यांच्याकडे बघितले व म्हणाले, आपण अन्न ग्रहण केले पाहिजे. तापाचा आणि अन्नाचा काय संबंध? कुणाचाच कुणाशी मेळ नाही. रोग आपले काम करील, आपण आपले काम करावे. स्वामींचे दंडगुरू नारायणानंद सरस्वती मंडलेश्वर येऊन राहिले होते. त्यांच्यासोबत संन्यासी शिष्य होते. एका संन्यासी शिष्याने लोभाने माळ चोरी केली. हे पाहून स्वामी आश्चर्यचकित झाले, पण मस्तकात तिडीक जाऊन अत्यंत क्रोधाने दंडगुरूंना स्पष्ट बोलले, अनाधिकाऱ्याला तुम्ही दीक्षा देता. या दोषी नराला दया न दाखवता कारागृहात घाला. नारायणानंद सरस्वती शांत राहिले व एक शब्दही न बोलता त्यांनी त्या शिष्यास दूर पाठवून दिले. याच काळात समाज सुधारणेचे वारे वाहत होते. पुनर्विवाहाविषयीही विवाद माजलेला होता. गुरुरायांनी यावर काही लिहावे म्हणून लोकाग्रह होऊ लागला. स्वामींनी लिहिण्यासाठी लेखणी हातात धरली. लेखणी हातात धरताच दत्त रागवून म्हणाले, लेखणी खाली ठेव. दत्तगुरूंची अनुमती न मिळाल्याने महाराजांनी यावर काहीही लिहिले नाही. लिखाण बंद झाले. दत्तगुरूंच्या आज्ञेशिवाय महाराज काहीही करीत नसत. जवळजवळ वर्षभर लिखाण केले नाही. वर्षभराने एका ठिकाणी शाई दौत बोरू दिसला तशी अनावधानाने श्री दत्त असे लिहिले. पण आज्ञेची आठवण होऊन बोरू खाली ठेवला तसे देव त्यांना म्हणाले, लेख लिहिण्यास बंदी होती, लिखाणाला नाही. याची जाणीव आपणाला झाली नाही का? यानंतर स्वामींनी जे जे लेखन केले ते देवाचा मान राखून दत्ताज्ञेने काम केले. मंडलेश्वर असताना अजमत अली या सुभेदाराला दर्शन देऊ केले. तसेच रावसाहेब गोळे या जजला भागवत समजावून दिले. अशा प्रकारे लोकसेवेत दिवस जात असताना अचानक एक दिवस दत्त महाराजांनी आज्ञा केली की श्री नारायणानंद सरस्वती आजारी आहेत, तेव्हा त्वरित त्यांची सेवा करण्यास निघावे. दत्तगुरूंची आज्ञा शिरोधार्थ मानून निगडीकर व गांडाबुवांना बरोबर घेऊन महाराज उज्जैनीला जाण्यास निघाले. फाल्गुन महिन्यात इंदोरला येऊन पोहोचले. ते आल्याची वार्ता मिळताच गावातील ब्राह्मण दर्शनासाठी गावाबाहेर आले आणि साष्टांग नमस्कार करून गावात चलावे म्हणून आग्रहाने विनवू लागले. स्वामी त्यांना म्हणाले, मी शहरात राहत नाही, फार अडचणी येतात. गावाबाहेरच राहणे आम्हाला मनास पडते. सर्वजण त्यांना विनवू लागले, आपण गावात येऊन आपले चरण भूमीस लावावे, आमच्या अडचणी दूर करून आमच्यावर कृपा करावी, आमच्यावर उपकार होतील. त्यांच्या या प्रेमळ आग्रहाखातर स्वामी त्यांना म्हणाले, मी 4 दिवसच राहीन, आमच्याजवळ वेळ नाही. गुरुस्वामी आजारी आहेत, त्यांच्या सेवेस आम्हाला उज्जैनीला जायचे आहे. इंदुरात राहण्यास आम्हास सवड नाही. निगडीकरांना पुढे उज्जैनला पाठवून स्वामीराव इंदुरात राहिले. तेथे सुबरायांच्या वाड्यात त्यांची सोय करण्यात आली. तेथे 4 दिवस लोक दर्शनासाठी येत होते. श्रीमुखातून काही उपदेश ऐकून कृतार्थ व्हावे म्हणून लोकांची रीघ लागली. लोकांची आर्तता पाहून लोकाग्रहास्तव स्वामी तिथे 18 दिवस राहिले. लोकांच्या इच्छेखातर सर्वानुक्रम या नावाचा एक ग्रंथ व गायत्री भाष्य यावर स्वामींनी भाष्य केले. ते ऐकण्यासाठी अनेक शास्त्री विद्वान जमत असत. श्री गुरूंचे भाषा प्रभुत्व, सखोल निरूपण, विषयाचे अगाध ज्ञान पाहून सारे विस्मित होत. केवळ भिक्षेची वेळ सोडून 18 दिवस ते भाष्य सांगत होते. या 18 दिवसामध्ये अनेकांच्या अडचणींचे परिमार्जन, मदत महाराज करीत होते. कोणीतरी एका विद्वानाने त्यांना प्रश्न केला की आपणच देवस्वरूप आहात, मग या मूर्तीपूजेचे प्रयोजन काय? स्वामींनी हसून उत्तर दिले, ज्या मूर्तीला आम्ही पूजतो त्या पूजनामुळेच परमावस्था प्राप्त झाली आहे. योग्य श्रद्धावान भेटला जो या मूर्तीचे मनापासून पूजन करेल
त्यास ही मूर्ती देऊन मुक्त होता येईल. पुढे स्वामी महाराज उज्जैनला आले आणि गुरुसदनी राहून गुरूंच्या सेवेस वाहून घेतले. त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना व्याधीमुक्त केले. येथेही अनेक विद्वान वासुदेवांच्या दर्शनार्थ जमत असत. संध्याकाळी भागवत पुराण, उपदेश हे कार्य महाराज करत असत. नारायणानंद स्वामींना आता पूर्ण आराम वाटला होता. ते व्याधीमुक्त झाले होते. परंतु आपल्या शिष्याची ही प्रगती, महाराजांचा लौकिक प्रसिद्धी, विद्वत्ता पाहून कुठेतरी त्यांनाच मत्सर वाटू लागला होता. त्यांच्या मनाची उलथापालथ, जळफळाट होऊ लागला होता. द्वेष, हेवा यांनी त्यांच्या मनात घर केले होते. हे सर्व वासुदेवानंदांच्या ध्यानी येताच ते कावरेबावरे झाले. गुरुच आपला मत्सर करतो, हेवा करतो, यामुळे त्यांना अत्यंत दुःख झाले. आपल्या गुरूंना अवघड वाटावे आणि आपण त्यांच्या वेदनेचे कारण व्हावे हे त्यांना पटेना. आपण तेथून निघालेलेच बरे असे वाटून गुरु आज्ञेने त्यांनी उज्जैन सोडले आणि महतपूरला येऊन पोहोचले. ते चातुर्मासाचे दिवस असल्याने येथेच चातुर्मास करावा असा तेथील लोकांनी आग्रह केला आणि लोकाग्रहास्तव शिप्रा नदीच्या किनारी असलेल्या महतपूरला महाराजांनी 11वा चातुर्मास केला. महाराजांचे दत्तपुराण संस्कृतमध्ये आहे. ते सर्वसामान्यांना समजण्यासाठी प्राकृतात आणावे अशी लोकांनी विनंती केली व लोक कल्याणार्थ महाराजांनी रसाळ, ओवीबद्ध असे दत्त महात्म्य लिहिले. एकूण 5,500 ओव्या, 108 ओव्यांचा एक अध्याय असे 50 अध्यायांचे हे दत्त महात्म्य लोकांच्या खातर प्राकृतात लिहिले. याच मुक्कामात महाराजांनी 300 संस्कृत श्लोक असलेले त्रिशती गुरुचरित्रही लिहिले. ग्वाल्हेर येथे विश्वनाथराव ताटके नावाचे सर्जन डॉक्टर राहत होते. ब्राह्मण असूनही संध्यादी कर्म ते करीत नसत. आधुनिक नवीन विचारांचे ते गृहस्थ होते. या डॉक्टरांना हाड्यावर्ण झाला होता. स्वतः डॉक्टर, उत्तम सर्जन असूनही ते काहीच इलाज करू शकले नाहीत. त्यांनी अनेक निष्णात डॉक्टरांना, वैद्यांना पाय दाखवला, पण कुणीही उपाय करू शकले नाहीत. सर्वांनी हात टेकले. डॉक्टरांचा पाय सडू लागला व तो कापणेच योग्य, अन्यथा जीवावर बेतेल असे तज्ज्ञ मंडळींचे मत पडले. विश्वनाथरावांना अतोनात दुःख झाले. या दैवयोगास काय म्हणावे या विचारांनी त्यांना काही सुचेनासे झाले. पूर्ण हताश, उदास अवस्था झाली त्यांची. त्यांच्या एका मित्राने त्यांना स्वामींचे नाव सुचवले व नास्तिकपणा सोडून स्वामींना शरण जावे असे सांगितले. विश्वनाथरावही आपला नास्तिकपणा सोडून स्वामींना शरण गेले व पायाला हाड्याव्रण झालाय. डॉक्टरांनी पाय कापायला सांगितलं आहे, तेव्हा मी आपणाला शरण आलो आहे. आपण मला तारावे अथवा मरण द्यावे, सर्व आपल्याच हातात आहे असे म्हणून मला औषध देऊन बरे करावे. मला आता आपण दूर लोटू नये म्हणून विनवू लागले. महाराजांनी त्याला अपाद मस्तक न्याहाळले व क्षणभर थांबून प्रश्न केला, सर्वांना औषध देणारे तुम्ही, तुम्हाला औषध कुणी द्यावे बरे? असे म्हणून स्वामींनी त्यांना एक मंत्र लिहून दिला व औषध देऊन सांगितले, या मंत्राचा नित्य जप करून दिलेली औषधे पोटीस करून व्रणावर बांधावी. डॉक्टर विश्वनाथांनी अत्यंत श्रद्धापूर्वक तसे करताच त्यांचा हाड्याव्रण पूर्ण बरा होऊन पायही पूर्ववत झाला. डॉक्टर शल्यविशारद हा अभूतपूर्व चमत्कार पाहून चकित झाले. डॉक्टर विश्वनाथराव ताटके यांचा नास्तिकपणा पूर्ण जाऊन त्यांनी स्वामींकडून ब्रह्मकर्म शिकून घेतले व धर्माप्रमाणे वागू लागले. स्वामींचे एकनिष्ठ सेवक झाले व यांनीच श्री दत्त महात्म्य स्वखर्चाने प्रसिद्ध करून गुरुरायांची सेवा केली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.